नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, आज मी जो विषय आपणासमोर मांडू इच्छितो आहे तो आहे भारतीय जनमानसातील सामाजिक व सांस्कृतिक राजकारण. आपण भाजप RSSशी लढण्याबाबत बोलतो, पण फक्त निवडणुकीच्या वेळीच. मात्र RSS सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात काम 12 महिने 24 तास करत असते. त्यात आपण कुठे आहोत? मला ही जाणीव आहे की अनेकांना हा विषय बोरिंग वाटेल, कारण त्यांना भडक वक्तव्य आवडतात, तर ते लगेच चॅनल स्क्रोल करून पुढे निघू शकतात. पण थोडं माझ्यासाठी थांबले तर तुम्हाला पूर्ण विषय समजेल. मित्रांनो, सामाजिक व सांस्कृतिक राजकारण हे पुरोगामी विचारांच्या लोकांना गरजेचे वाटत नाही का? जर वाटत असेल तर मग त्या दृष्टिकोनातून पुरोगामी नेतृत्वांची काय वाटचाल आहे? कोणाला कुठे त्याबाबत काम करताना दिसते आहे का? भारतीय जनमानसात सामाजिक व सांस्कृतिक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे आपण कधी जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत का? अमित शहा एकदा महात्मा गांधी यांना चतुर्बनिया म्हटले होते व पुरोगाम्यांनी तो महात्मा गांधी यांचा अपमान समजून त्याचा निषेध केला होता. पण त्याचा अर्थ तुम्ही अगदी आत शिरून काढला असता तर तुम्हाला कळले असते की खरं तर ती त्यांची सल होती, जी RSSच्या आत्तापर्यंत म्हणजे RSSच्या आतपर्यंत शिरलेली होती व त्यांच्याकडे त्याची तोड नव्हती. महात्मा गांधी स्वतःला सनातनी हिंदू वारंवार म्हणत होते. असे का म्हणत होते? तुम्ही याचा विचार केला आहे का? त्यांना आंबेडकरी किंवा काही कम्युनिस्ट विचारांचे लोक आजही विरोध करतात, पण गांधीजींना सर्वसामान्य भारतीयांची सांस्कृतिक व सामाजिक नाडी कळाली होती. त्यांच्या आश्रमात नियमित त्याच धर्तीवरच्या प्रार्थना असत. त्यामुळे जो बहुजन समाज टिळक युगात काँग्रेसशी जुळला नव्हता, कारण टिळक हे संपूर्णतः ब्राह्मण्यवादी होते, तो गांधी युगात काँग्रेसशी जुळला. गांधीजींनी सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या बहुजनांना काँग्रेसच्या प्रवाहात आणले. तेव्हा तो स्वातंत्र्य संग्रामाला एक लार्जर प्रॉस्पेक्टिव्ह मिळाले. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न व विचारांच्या नुसार ते कार्यकर्त्यांना रोज नवीन नवीन सामाजिक कार्यक्रम देत असत व कसंही करून काँग्रेसी लोकांना सर्व भारतीय जनतेशी दैनंदिन जोडून ठेवत असत. त्या अर्थाने महात्मा गांधी खरोखरच एक चतुर्बनिया होते. त्यावेळच्या त्या तयार केलेल्या भुसभुशीत जमिनीचा स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या आमदार खासदार लोकांनी गैरफायदा घेत स्वतःच्या गढ्या सरंजामदाऱ्या निर्माण केल्या व इतकं पीक काढले की आज ती जमीन नापीक करून टाकली. त्यावेळेस या नालायक लोकांना काँग्रेसशिवाय पर्याय नव्हता, म्हणून ते काँग्रेसी झालेत. त्यावेळेसच हिंदू महासभा किंवा जनसंघ पॉवरफुल असती तर ही लोक त्या पक्षातही गेली असती, जी आज काँग्रेसची जमीन नापीक करून त्यांची म्हणजे ज्यांची चलती आहे म्हणून तिकडे गेलीत. त्या स्वतःच्या गड्या सरंजामदाऱ्या निर्माण केलेल्यापैकी एक तरी पुढे येऊन सांगतो का, आमचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, आम्ही काँग्रेसला पुन्हा उभं करू? पण असं कुठेच दिसत नाही. आज RSS व त्यांच्याशी संबंधित सर्व संघटना रोज कोणता ना कोणता सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन अगदी रोज समाजाशी स्वतःला जोडत आहेत. आता तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, मग ह्या काँग्रेसच्या ज्या नालायक स्वतःच्या गड्या सरंजामदाऱ्या निर्माण केलेल्यांकडे काही कमी पैसा आहे का? त्यांच्याकडे अतोनात पैसा आहे, अफाट पैसा आहे. त्या लोकांनी काँग्रेसच्या ज्या जीवावर आपले साम्राज्य उभे केले, मग ते का पुढे सरसावत नाहीत? काँग्रेस असो वा त्या विचारांचे समर्थक असो, जनताभिमुख असे अनेक कार्यक्रम आखले गेले पाहिजेत व ज्याचे नियमित सखोल ऑडिट झाले पाहिजे की त्या संघटनांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी किती नवीन कार्यकर्ते किंवा नवीन लोकांना त्या संघटनेशी जोडलेत. अनेक व्याख्याने होतात, विद्रोही साहित्य संमेलन होतात, पण तुम्ही विचार केला का तिथे फक्त तेच श्रोते नियमित असतात? नवीन लोकांना जोडावे लागेल की नाही? आपण वारंवार म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण महाराष्ट्रात फक्त भूतकाळात पुरोगामी संत राजे व नेते होऊन गेलेत. जनता कधीच पुरोगामी किंवा प्रतिगामी नसते व आजही नाही आहेत. स्वातंत्र्याच्या नंतर
काही काळ ती पुरोगामी राहिली, पण सरंजामदार लोकांनी माती खाल्ली. माझं तर स्पष्ट मत आहे, इतिहासातून धडा शिकून या उत्क्रांतीच्या काळात नवीन पालव्यांना, जे खरोखरच डेडिकेटेड असतील, त्यांना सोबत घेऊन नवीन प्रकारे आपल्या विचारांशी जोडण्यासाठी पुन्हा एक चतुर बनियासारखे नवीन योजना आखून प्रयत्न करावे लागतीलच. त्याशिवाय पर्याय नाही. नमस्कार, मी सचिन संघवी.